मनीषा संजय मोरे, माझे मिस्टर संजय दत्ता मोरे यांच्याकडून जे काल झालं आहे ते आम्हाला कोणालाच काय माहिती नव्हतं आणि माझ्या नवऱ्याने जवळजवळ 30-35 वर्ष ड्रायव्हिंगमध्ये काम केलं आहे. जुन्या कंपनीमध्ये चांगल्या फोर व्हीलरवरती चांगल्या कंपनीत काम केलं आहे आणि ह्या BSTमध्ये पण BSTचा बॅच पण माझ्या मिस्टरांचा खूप जुना आहे सर. आणि BSTमध्ये पण जवळजवळ छोट्या बस माझ्या मिस्टरांनी 3 वर्ष चालवल्या आणि ह्या मोठ्या बसच्या ट्रेनिंग घेतल्या ना, तेव्हा त्यांना पहिला ट्रेनिंग वगैरे दिलेल्या आहेत सर सगळ्या. त्याच्यानंतर 1 तारखेपासून ते जॉईन झालेत, की आत्ता काल गाडी हातात घेतली आणि काल ठोकले असं काही विषय नाही आहे सर. उगाच त्यांच्या नावाची हे करू नका. कारण माझ्या नवऱ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, की माझा नवरा कोणतीच अशी गाडी-बिडी ठोकू शकत नाही आणि कोणाचं हे नाही करू शकत, नुकसानी नाही करू शकत. पण ज्यांचं पण झालं आहे त्यांच्याशी मी माफी मागते, की असं नव्हतं व्हायला. पण त्याच्यामध्ये कोण मुद्दाम नाही करू शकत सर. झालं त्याला बिचाऱ्यांना झाली नाही कंट्रोल, गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट असल्याशिवाय त्याशिवाय ते बोलतायत. मी गाडी ट्राय करत होतो, आता टीव्हीला तर दाखवतातच आहे. पण त्यांना जर गाडी व्यवस्थित चढायच्या आधी पूर्ण माझे मिस्टर गाडी चेक-बिक करून चढतात सर. सगळ्या त्यांच्या वहीमध्ये तिथं लिहिलेलं असतं, काय प्रॉब्लेम असेल, फोटो काढलेला असतो, की बाबा काय गाडीमध्ये फुटलंय, तुटलंय सगळं काय ते पहिला फोटो काढून घेतात. त्याच्यानंतरच गाडीला आणि एक राऊंड झाला होता ना सर, दुपारची सीप आहे माझ्या मिस्टरांची आणि त्याच्यानंतर लास्टच्या राऊंडला असं झाल्यामुळं मग त्या गाडीमध्ये काहीतरी असू शकतं आणि एवढी स्पीडला गाडी माझे मिस्टर चालवत नाही. एवढ्या रूटमधून कधीच नाही होऊ शकत. गाडीचंच काहीतरी हे झाला असणार प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ती गाडीच सटकली गेली. बाकी काही नाही सर. आणि माझ्या मिस्टरांवरती आमचा फार विश्वास आहे आणि आमची झगडे-जुगडे काही नाही आणि टेन्शनमध्ये आम्ही माणसं घराच्या बाहेर पाठवत नाही. आम्ही माणसं आमची व्यवस्थितच कामाला पाठवतो. टेन्शनमध्ये पाठवत नाही कधीच गाडी घोड्यावर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.